तब्बल 2 दशकं चर्चेत राहिलेला एक खटला पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण आणि या प्रकरणाचा निकाल सुमारे 20 वर्षांनी लागतो आणि पुन्हा एकदा हा विषय चांगला चर्चेत येतो। कारण या प्रकरणातील निकालामध्ये न्यायालयाने प्रमुख आरोपी माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व 9 आरोपींची सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली। याचं कारण ठरलं एक माफीचा साक्षीदार आणि तो म्हणजे पारसमल जैन या व्यक्तीने सातत्याने साक्ष बदलल्याने आरोपींविरोधात खटला चालवता येणार नसल्याचं कोर्टाने म्हटलं आणि त्यामुळे ही व्यक्ती आहे तरी कोण असा सवाल सगळ्यांनाच पडला। चला तर मग याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर बोलूयात। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या हत्या प्रकरणातील एक प्रकरण म्हणजे पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण। एका प्रभावी राजकीय नेत्याची भर दिवसा गोळ्या झाडून हत्या होते। तपास अनेक वर्ष सुरू राहतो। राज्यातील बड्या राजकीय नेत्यांवर आरोप होतात। सीबीआय तपास करते आणि अखेर 20 वर्षांनंतर निकाल लागतो। पण या संपूर्ण प्रकरणामध्ये जर एखादी व्यक्ती सर्वात महत्त्वाची ठरली असेल तर ती म्हणजे पारसमल जैन। विशेष म्हणजे पारसमल जैन ना राजकारणी होता ना पोलीस अधिकारी होता। तो कोणताही मोठा गुन्हेगार म्हणून सुद्धा ओळखला जात नव्हता, तरी सुद्धा संपूर्ण तपासाचा पाया त्याच्यावर उभा राहिला होता। त्याच्या कबुली जबाबामुळे अनेक आरोपी अटकेत गेले। त्याच्या साक्षीच्या आधारे सीबीआयने मोठमोठे दावे केले, पण त्यानंतर त्याच व्यक्तीच्या बदलत्या साक्षीमुळे संपूर्ण खटल्याला धक्का बसलाय। आणि म्हणून ही व्यक्ती कोण, त्याची या प्रकरणामध्ये इतकी भूमिका काय होती आणि न्यायालयाने त्याच्याबद्दल इतकी गंभीर निरीक्षणं का नोंदवली, याबद्दल बोलण्याआधी सर्वप्रथम आपण समजून घेऊया पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण नेमकं होतं तरी काय। तर ती तारीख होती 3 जून 2006। नवी मुंबईतील कळंबोली परिसर। काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आपल्या चालक समद काझी याच्यासोबत कारमधून प्रवास करत होते। अचानक त्यांच्या गाडीचा पाठलाग करण्यात आला आणि त्यांना अडवण्यात आलं आणि त्यानंतर गोळीबार झाला। या घटनेमध्ये पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक दोघांचाही जागीच मृत्यू झाला। या दुहेरी हत्येमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली। ही हत्या केली तरी कोणी, का केली, यामागे कोणाचा हात होता, हे सगळे प्रश्न पुढील अनेक वर्ष अनुत्तरितच राहिले। तपास सुरू होता पण ठोस पुरावे मात्र सापडत नव्हते। जवळपास 3 वर्ष तपास यंत्रणा अंधारामध्ये चाचपडत होत्या। मात्र 2009 मध्ये अचानक एक अशी माहिती समोर आली ज्यामुळे संपूर्ण प्रकरणाला एक वेगळं वळण मिळालं। मुंबई गुन्हे शाखेला माहिती मिळाली की डोंबिवली परिसरामध्ये राहणारा एक सोन्याचा व्यापारी काही लोकांसमोर एका मोठ्या गुन्ह्याबद्दल बडाया मारत आहे। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि चौकशी सुरू केली। तो व्यापारी होता पारसमल जैन। पोलिसांच्या चौकशीमध्ये पारसमल जैनने कथितपणे पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाबाबत माहिती दिली। त्यानंतर तपासाचा वेग वाढला। अनेक आरोपींची नावं समोर आली आणि सुपारी किलिंगचा संपूर्ण कट समोर आल्याचा दावा करण्यात आला आणि याच कबुली जबाबावर पुढे सीबीआयने मोठी कारवाई सुद्धा केली। त्यामुळे आता पारसमल जैन नक्की कोण होता यावर आपण बोलूयात। तर राजस्थानमधील राजसमंद जिल्ह्यातील पडसाली गावचा तो मूळ रहिवासी, पण तो राहण्यासाठी डोंबिवलीमध्ये होता। त्याच्याकडे विविध व्यवसाय होते। सोन्याचा व्यवसाय, घड्याळांची दुकानं, मिठाईचा व्यवसाय, मार्बल आणि टाइल्सचा व्यापार अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्याची आर्थिक उलाढाल होती। पण एवढंच नाही तर तो ठाणे जिल्ह्यातील पोलिसांसाठी खबरी म्हणून सुद्धा काम करत होता। म्हणजेच गुन्हेगारी जगतातील माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवणारा एक विश्वासू माहितीदार। त्याच्याकडे स्वतःचं परवानाधारक पिस्तूलही होतं। काही पोलीस कारवायांमध्ये तो पोलिसांच्या संपर्कात असल्याचं देखील तपासामध्ये समोर आलं। म्हणजे तो सामान्य व्यावसायिक नव्हता, तर त्याचे गुन्हेगारी आणि पोलीस यंत्रणांशी संबंध होते। तपास यंत्रणांच्या मते पारसमल जैन आर्थिक अडचणीमध्ये होता। त्याला HIV संसर्ग झालेला होता आणि उपचारासाठी मोठ्या प्रमाणात त्याला पैशाची गरज होती। त्याचबरोबर मुलीच्या लग्नाचा सुद्धा खर्च होता। अशाच काळामध्ये त्याचा संपर्क मोहन शुक्ला या व्यक्तीशी झाला। सीबीआयच्या तपासानुसार याच संपर्कातून पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचा कट रचला गेला। दरम्यान सीबीआयच्या दाव्यानुसार पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येसाठी सुरुवातीला जैनला माहिती गोळा करण्यासाठी 1 लाख रुपये देण्यात आले। नंतर हे काम मोठं असल्याने 25 ते 30 लाख रुपयांचा खर्च करण्याची तयारी दाखवण्यात आली। त्यानंतर जैनने पवनराजे निंबाळकर यांच्या हालचालींवर लक्ष ठेवलं, त्यांच्या दौऱ्यांची माहिती गोळा केली, त्यांचा मोबाईल नंबर उपलब्ध करून दिला आणि मारेकऱ्यांपर्यंत ती सगळी माहिती पोहोचवली। मात्र यासाठी एक व्यक्ती पुरेशी नव्हती आणि म्हणूनच उत्तर प्रदेश आणि बिहारमधील शूटर शोधले गेल्याचा दावा तपासात करण्यात आलाय आणि दिनेश तिवारी, छोटू पांडे, पिंटू सिंग यांसारख्या नावांचा उल्लेख समोर आला।
या गुन्ह्यासाठी ठाण्यातून इंडिका सुद्धा विकत घेण्यात आली होती, शस्त्रांची व्यवस्था करण्यात आली होती आणि 3 जून 2026 रोजी हल्ल्याची योजना अंमलात आणली गेली असा सीबीआयचा दावा आहे। दरम्यान तपास यंत्रणांच्या माहितीनुसार हत्येच्या दिवशी पारसमल जैनने महिंद्रा जैन या बनावट नावाचा वापर करून पवन राजे यांच्याशी संपर्क साधला। बार्शी इथे जैन मंदिर बांधण्यासाठी जमीन विकत घ्यायची आहे असं सांगितलं आणि यावर मी मुंबईमध्ये आहे, शिळफाट्यावर भेटता येईल असं पारसमल यास सांगण्यात आलं। त्यानंतर शिळफाटा परिसरामध्ये निंबाळकरांची गाडी दिसल्यानंतर आरोपींनी त्यांचा पाठलाग सुरू केला आणि योग्य संधी साधून त्यांची कार अडवण्यात आली आणि गोळीबार करण्यात आला। दरम्यान सीबीआयने न्यायालयामध्ये मांडलेली ही संपूर्ण जो घटनाक्रम आहे तो मुख्यत्वे पारसमल जैनच्या जबाबावर आधारित होता आणि म्हणूनच पुढे त्याला माफीचा साक्षीदार बनवण्यात आलं। बरं, आता माफीचा साक्षीदार म्हणजे गुन्ह्यातील सहभाग मान्य करून तपासात सहकार्य करणारी व्यक्ती असते, त्याच्या साक्षीच्या बदल्यात त्याला कायदेशीर संरक्षण सुद्धा दिलं जातं। त्यामुळे या प्रकरणामध्ये पारसमल हा सीबीआयचा सर्वात महत्त्वाचा साक्षीदार बनला। पण इथूनच सुरू झाला संपूर्ण प्रकरणातील एक सर्वात मोठा वाद। न्यायालयाने दिलेल्या निकालामध्ये स्पष्ट नमूद केलं की पारसमल जैनच्या साक्षीमध्ये सातत्य नव्हतं, त्याने वेळोवेळी वेगवेगळे जबाब दिलेले आहेत। एका जबाबामध्ये सांगितलेल्या गोष्टी दुसऱ्या जबाबामध्ये बदललेल्या दिसल्या, काही घटनांचे तपशील बदलले, काही आरोपींबाबतचे उल्लेख बदलले आणि अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर विरोधाभास सुद्धा दिसून आलाय। दरम्यान न्यायालयाने असंही नमूद केलं की पारसमल जैनने नंतर असा आरोप केला होता की पोलीस कोठडीमध्ये त्याच्यावर दबाव टाकण्यात आला होता, त्याला धमक्या देण्यात आल्या होत्या, शिवाय त्याचा छळ करण्यात आल्याचं सुद्धा त्याने म्हटलं होतं आणि म्हणून त्याच्या कबुली जबाबावर पूर्णपणे विश्वास ठेवणं शक्य नाही असं न्यायालयाने म्हटलं। आणखी महत्त्वाची बाब म्हणजे न्यायालयाने त्याला विश्वासार्ह साक्षीदार मानण्यास सुद्धा नकार दिला। जेव्हा एखाद्या खटल्याचा मुख्य आधारच अविश्वसनीय ठरतो तेव्हा संपूर्ण खटल्याच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण होतात आणि याच कारणामुळे न्यायालयाने सर्व आरोपींना अर्थात पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपी निर्दोष मुक्त करण्यात आले। मात्र या निकालानंतरही अनेक प्रश्न कायम आहेत। पारसमल जैनने सुरुवातीला जे सांगितलं ते खरं होतं का, की त्याच्यावर दबाव टाकून ते सांगायला लावलं गेलं होतं? जर त्याची साक्ष चुकीची होती तर त्याच्या आधारे इतकी मोठी तपास प्रक्रिया कशी उभी राहिली आणि जर ती खरी होती तर नंतर त्याने आपली भूमिका का बदलली? या प्रश्नांची उत्तरं आजही धूसर आहेत। पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा न्यायालयीन निकाल लागला असला तरी सुद्धा या प्रकरणाभोवतीचं गूढ हे अजूनही पूर्णपणे संपलेलं नाहीये। पण तुर्तास आपण इथेच थांबूया। पण या सगळ्याबद्दलचं तुमचं मत काय, कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटला सबस्क्राईब करा।